तर दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण कुरकुरीत शेव कसे करायचे तेच बघतोय। साधी सोपी रेसिपी आहे, या दिवाळीला ट्राय करून बघाल। तर यासाठी 2 कप बेसन घेतलेलं आहे। बारीक दळलेलं बेसन घ्यायचं। फक्त बेसनाची शेव तयार केली की ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। जर तुम्हाला कडक शेव हवी असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हिंग आणि आवडीनुसार तिखट घालून हे अगोदर मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे। गरम असल्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने पूर्ण पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे। या प्रकारे चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं। तेल पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। मूठ पाडली तर मूठ पडायला हवी। यानंतर ओव्याचं पाणी यामध्ये घातलेलं आहे। ओव्याची पूड पाण्यामध्ये भिजून गाळून यामध्ये घालायची आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालून सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा। गोळा तयार झाला की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं। तर ज्याही साईजची शेव पाडायची असेल तो साचा घ्यायचा आहे। इथे मी मीडियम साईजची शेव तयार करणार आहे। साचा किंवा सोरा याला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर बेसन पिठाचा गोळा तयार करून यामध्ये घालून तयार करून घ्यायचं। शेव तळण्याकरिता तेल चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं। तेल चांगल्यापैकी गरम झाल्यावर गॅसचा फ्लेम मीडियम करून मग शेव पाडून घ्यायची आहेत। लो टू मीडियम फ्लेमवर खालची साईड शिजवून घ्यायची। एकदा शेप पकडला की मग पलटी करून घ्यायची आणि आणखीन 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची। शेव होत आली की ती तळाला बसते तर तेव्हा ती बाहेर काढून घ्यायची। तर अशा प्रकारे सर्व शेव तयार करून घ्यायची, पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून फस्त करायची। तर या दिवाळीला नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली कॉमेंट्स मध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।